महिलांचे पोट का वाढते, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आजपासून सुरू करा हे 15 सोपे उपाय. तर नमस्कार मैत्रिणींनो, आरशात स्वतःकडे पाहताना सर्वात आधी नजर कुठे जाते? अनेक महिलांचं उत्तर एकच असतं, ते म्हणजे पोटावरती. आवडते कपडे घातले की पोट बाहेर दिसतं, साडी नेसली की पदराने झाकावंसं वाटतं आणि फोटो काढतानाही पोट लपवण्याचा प्रयत्न केला जातो. तर मैत्रिणींनो, पण खरंच हे फक्त जास्त खाल्ल्यामुळे होतं का? तर अजिबात नाही. महिलांमध्ये हार्मोन्समधील बदल, मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतर शरीरात होणारे बदल, कमी हालचाल, ताणतणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे पोटाभोवती चरबी साचू लागते. यामुळे अनेक जण वजन कमी करण्यासाठी कठोर डाएट, उपाशी राहणे किंवा महागडे उपाय करतात. काही दिवस उत्साह असतो, पण नंतर ते पाळणं कठीण होतं आणि पुन्हा पूर्वीसारखंच परिस्थिती निर्माण होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या सवयी जाणून घेणार आहोत. यामुळे शरीर हलकं वाटण्यास, पचन सुधारण्यास आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र हे उपाय नियमित आणि संतुलित आहार व रोजच्या हालचालींसोबत केल्यासच चांगला परिणाम दिसतो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि अतिशय सोप्या उपायापासून. उपाय क्रमांक 1. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय नक्कीच लावा. त्यामुळे शरीराला पाणी मिळते, पचनक्रिया सक्रिय होण्यास मदत होते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. इच्छेनुसार त्यात थोडासा लिंबाचा रस किंवा चिमूटभर ओवा देखील तुम्ही घालू शकता. उपाय क्रमांक 2. प्रत्येक घास व्यवस्थित चावून चावून खा. अनेक महिला घाईघाई जेवण करत असतात, त्यामुळे अन्न हे नीट पचत नाही. त्याच्यामुळे गॅस, पोट फुगण्याचा त्रास वाढतो. प्रत्येक घास किमान 20 ते 25 वेळा चावून खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते आणि जास्त खाण्याची शक्यताही कमी होते. उपाय क्रमांक 3. रोज किमान 30 मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावा. फक्त डाएट करून उपयोग होत नाही, शरीराची हालचालही तितकीच महत्त्वाची आहे. रोज नियमित चालण्याने कॅलरीज खर्च होतात, शरीर सक्रिय राहते आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. पुढील भागात आपण आणखीन प्रभावी उपाय पाहणार आहोत, जे महिलांसाठी विशेषतः उपयुक्त ठरू शकतात. उपाय क्रमांक 4. जेवणामध्ये भरपूर फायबर असलेले पदार्थ घ्या. जर रोजच्या जेवणात फक्त भात, पोळी किंवा मैद्याचे पदार्थ जास्त असतील तर पोट साफ होण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, पालक, मेथी, मोड आलेली कडधान्य आणि फळांचा आहारात नियमित समावेश करा. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. उपाय क्रमांक 5. घरचे ताक पिण्याची सवय लावा. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताजे ताक पिल्याने पचनाला भरपूर प्रमाणामध्ये मदत होते. त्यामध्ये भाजलेले जिरेपूड किंवा चिमूटभर हिंग आणि कोथिंबीर घातल्यास त्याची चव देखील वाढते आणि पोट हलके वाटते. मात्र अति थंड ताक पिणे देखील टाळा. उपाय क्रमांक 6. पुरेशी झोप घ्या. दररोज उशिरापर्यंत जागरण केल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडू शकते. त्यामुळे भूक वाढणे आणि वजन वाढण्याची शक्यता असते. शक्यतो रोज 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. उपाय क्रमांक 7. गोड आणि साखरेचे पदार्थ मर्यादित प्रमाणात ठेवा. थंड पेये, मिठाई, बिस्किटे, केक किंवा जास्त असलेले पदार्थ वारंवार खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरीज शरीरात साठू लागतात.
त्याऐवजी फळे, सुकामेवा किंवा घरचे पौष्टिक पदार्थ निवडा. उपाय क्रमांक 8. जेवणाची वेळ ही निश्चित ठेवा. कधी खूप उशिरा जेवणे तर कधी जेवण टाळणे अशा सवयी शरीरासाठी चांगल्या नाहीत. रोज शक्यतो एकाच वेळेला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पचनक्रिया नियमित राहण्यास भरपूर प्रमाणामध्ये मदत होते. उपाय क्रमांक 9. दिवसभर पुरेसे पाणी प्या. अनेक वेळा तहान लागली असतानाही आपण ती भूक समजतो व त्यामुळे जास्त खाल्ले जाते. दिवसातून साधारण 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न नक्कीच करा. पुरेसे पाणी घेतल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि पचनालाही मदत होते. उपाय क्रमांक 10. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. सततचा ताण, चिंता आणि मानसिक थकवा यांचाही वजनावरती परिणाम होऊ शकतो. दररोज काही मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा शांतपणे खोल श्वास घेण्याचा सराव करा. मन शांत राहिलं, शरीरावरचा त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो. आता आपण पुढील भागात उरलेले महत्त्वाचे उपाय, प्रसूतीनंतर पोट कमी करण्यासाठी उपयुक्त सवयी आपण जाणून घेऊया. उपाय क्रमांक 11. रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करा. दिवसभर शरीर सक्रिय असते पण रात्री पचनक्रियेच्या तुलनेने मंदावते. त्यामुळे उशिरा जड जेवण केल्यास अपचन, पोट फुगणे आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते. शक्यतो झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण करा. मूग डाळ, खिचडी, भाजी, पोळी किंवा हलका असा आहार निवडा. उपाय क्रमांक 12. मोड आलेल्या कडधान्याचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश करा. मोड आलेले मूग, मटकी, चवळी किंवा हरभरा हे प्रथिने आणि फायबरचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि अनावश्यक खाण्यावरती नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. उपाय क्रमांक 13. रोज थोडासा हलका व्यायाम करा. जिम मध्ये जाणे शक्य नसले तरी हरकत नाही. घरच्या घरी चालणे, जिने चढणे, स्ट्रेचिंग, योगासने किंवा हलका व्यायाम यासाठी रोज किमान 20 ते 30 मिनिटे द्या. नियमित हालचाल केल्याने शरीर अधिकच सक्रिय राहण्यास मदत होते. उपाय क्रमांक 14. जेवताना मोबाईल किंवा टीव्ही टाळा. मोबाईल पाहत किंवा टीव्ही समोर बसून जेवल्यास आपण किती खात आहोत याकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे शांतपणे आणि लक्षपूर्वक जेवल्यास अन्न कमी प्रमाणात आणि समाधानकारक वाटते. उपाय क्रमांक 15. सातत्य ठेवा. पोट एका दिवसात वाढलेले नसते, त्यामुळे ते एका दिवसातच कमीही होणार नाही. कोणताही उपाय किमान काही आठवडे नियमितपणे पाळणे आवश्यक असते. रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयीस मोठा बदल घडवून आणतात. तर प्रसूतीनंतर पोट कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. प्रसूतीनंतर शरीराला पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे घाई करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी हलका व्यायाम सुरू करा. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. बाळाला स्तनपान केल्यानेही शरीरातील पुनर्प्रक्रियेला मदत होऊ शकते. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. कोणताही बेल्ट, औषध किंवा काढा वापरण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मैत्रिणींनो, सुंदर दिसण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी असणे. स्वतःसाठी दररोज थोडा वेळ काढा. चांगला आहार घ्या, नियमित हालचाल करा आणि स्वतःवरती प्रेम करा. सातत्याने केलेले बदल, छोटे छोटे बदलच मोठे परिणाम देत असतात. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक विविध टिप्स विषयक माहितीसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.